Hello students, let us start with the new molecule, that is oxygen molecule. Oxygen molecule, we are going to see the molecular orbital energy level diagram of the oxygen molecule. As we know that in oxygen there are 8 electrons. The electronic configuration when one oxygen molecule combines with other oxygen molecules, that means 8 electrons of one oxygen combines with 8 electrons of other oxygen to form this O2 molecule having 16 electrons. 8 plus 8, 16 electrons. आता ऑक्सिजन मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे. वी नो द ऑक्सिजन मॉलिक्यूल 8 ऑक्सिजन असतील तर 1s2, 2s2, 2px1 2px2, 2py1 आणि 2pz1. This is the electronic configuration of the 8 electron. 2 plus 2 plus 2 6, 7 and 8 electrons. अशा प्रकारे दोघी जे आहे त्याच्यामध्ये काय पुन्हा this 1s orbital of both oxygen atom is filled, so that's why it does not take part in the bonding. मग पुढचे 2s 2px orbital काय करतील बॉन्डिंग मध्ये भाग घेतात. So there is a linear combination of 2s orbital and 2p orbital of one oxygen atom with the 2s orbital and 2p orbital of another oxygen atom to form the molecular orbitals. तर ते molecular orbital कसे तयार होतात? LCAO मेथडने, दॅट इज लिनियर कॉम्बिनेशनने आपल्याला तयार होतं. 2s एकाचं 2s दुसऱ्या ऑक्सिजन बरोबर आपल्याला कंबाईन होईल. त्याच्याने सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s हे बॉन्डिंग अँड अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. त्याचबरोबर ॲट द सेम टाईम 2px आणि 2px हे लिनियरली ऑन इंटरन्यूक्लियर ॲक्सिस आपल्याला ते कंबाईंड होईल आणि त्या सिग्मा 2px बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार 2px अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आपल्याला तयार होईल. सिमिलर फॅशन 2py ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं आपल्याला 2py मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. मग एक 2py एका ॲटमचं 2py ऑक्सिजनचं दुसऱ्या 2py बरोबर ओव्हरलॅप होईल. त्याच्याने हे जे काही वाय ऑर्बिटल आहे हे साईडवाईज ओव्हरलॅपिंग होतं. दॅट्स वाय दे फॉर्म्स ए पाय बॉन्ड. त्यामुळे पाय 2py आणि पाय स्टार 2py हे बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल रिस्पेक्टिव्हली आपल्याला फॉर्म होतात. पाय 2py इज बॉन्डिंग अँड पाय स्टार 2py इज ए अँटी बॉन्डिंग. त्याच्यानंतर 2pz मध्ये देखील एक इलेक्ट्रॉन आहे. सो त्याचं पण साईडवाईज ओव्हरलॅपिंग होतं आणि आपल्याला पाय बॉन्ड तयार होतो. तो सो पाय 2pz हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि पाय स्टार 2pz अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आपल्याला फॉर्म होतं. अशा प्रकारे याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 एका ॲटमची 4 ॲटॉमिक ऑर्बिटल, एका ऑक्सिजनची 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतात दुसऱ्या ऑक्सिजनच्या 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स बरोबर. आणि अशा प्रकारे हे 8 आपल्याला तयार होतात. 4 + 4 8 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बॉन्डिंग ॲज वेल ॲज अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्रॅममध्ये जे काढताना आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये हे जे काही मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत मग डिपेंडिंग अपॉन देअर एनर्जी दे आर गेट अरेंज्ड. आता ते काय केले जातात मॉलिक्यूलमध्ये अरेंज केले जातात. सो दिस इज द अरेंजमेंट शोन ओव्हर हिअर. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मग बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये ऑक्सिजन ॲटमचं लेफ्ट हँड साईडला हे इन्क्रीजिंग एनर्जी आहे. लेफ्ट हँड साईडला हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत आणि एक्स्ट्रीम राईट हँड साईडला देखील दुसऱ्या ऑक्सिजनचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आणि मधल्या पार्टमध्ये आपण लिहितो मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. याच्यामध्ये आपण 1s ऑर्बिटल एका ऑक्सिजनचं 1s दुसऱ्याचं 2 इलेक्ट्रॉन आहेत ते कम्प्लिटली भरलेले आहेत. सो इट डज नॉट टेक पार्ट इन द बॉन्डिंग. हे बॉन्डिंगमध्ये काही भाग घेत नाही. उरले मग 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि 2px जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मग 2s2, 2px2, 2py1 आणि 2pz1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्यामुळे हे एक इलेक्ट्रॉन जे आहेत मग हे एक इलेक्ट्रॉन px मध्ये 2, y मध्ये 1, z मध्ये 1, py मध्ये सेम दुसऱ्या ॲटमचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण असं लिहिणार अशा प्रकारे. नंतर हे इलेक्ट्रॉन आता टोटल आहे इलेक्ट्रॉन जे आहेत हे बॉन्डिंगमध्ये भाग घेत नाही. त्यामुळे टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत दोघी ऑक्सिजनकडे आता 2, 3, 4, 5, 6 एकाकडे 6 इलेक्ट्रॉन जे बॉन्डिंगमध्ये भाग घेतात आणि दुसऱ्या ऑक्सिजनमध्ये 6 इलेक्ट्रॉन असे 12 इलेक्ट्रॉन जे आहेत ते मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये फिल होतील. म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मग काय होईल सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2 याच्यामध्ये सिग्मा 2px ची एनर्जी कमी असते. त्यामुळे इथं लिहिलं आपण सिग्मा 2px2
नंतर मग π2py2 π2pz2मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि त्याचे मग उरले आता 2 इलेक्ट्रॉन ते π*2py आणि π*2pzमध्ये एक इलेक्ट्रॉन, कारण दोघांची एनर्जी सारखी. अशा प्रकारे ते भरले जातात. आणि पुढचं जे ऑर्बिटल आहे σ2pxमध्ये इलेक्ट्रॉनच नसल्यामुळे असे टोटल 12 इलेक्ट्रॉन जे आहेत 2 2 4 2 6 2 8 2 10 11 आणि 12 दीज आर द 12 इलेक्ट्रॉन विच इज गेट फिल्ड इन द मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि सेम त्याचं काय असेल मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजन मॉलिक्युलचं कसं लिहिता येईल मग O2 मॉलिक्युलचं सिमिलर याच्यावरून आपल्याला लिहिता येतं. त्याच्यामध्ये KK हा सेल जो आहे पूर्ण भरलेला आहे त्याला आपण म्हणू KK. 1s सेल जो भाग घेत नाही. पुढचा उरलेला काय आता σ2s2 नंतर हे σ*2s2 त्याच्यामध्ये 2 2s2 नंतर गेले पायमध्ये σ2px मध्ये 2 नंतर गेले π2py1 π2py2 π2pz2 आणि नंतर मग π*2py मध्ये हे सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथे मी जागेच्या अभावी आपण बघू σ2s2 σ*2s2 π2px2 π2py2 π2pz2 π*2py1 आणि π*2pz1 अशा प्रकारे आपण हा मॉलिक्युलचं O2 मॉलिक्युलचं मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर बॉन्ड ऑर्डर काढायची. बॉन्ड ऑर्डर मग नेहमीप्रमाणे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंगमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत याच्यामध्ये बॉन्डिंग कुठले आहेत जे स्टार नसलेले बॉन्डिंग म्हणजे σ2s σ2px π2py आणि π2pz हे जे आहेत बॉन्डिंग आहेत त्याच्यातले इलेक्ट्रॉन किती आहेत 2 2 4 2 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये आहेत. सो 8 मायनस अँटी बॉन्डिंगमध्ये किती आहेत आता π*2psमध्ये 2 आहेत आणि त्याच्यामध्ये π2py आणि π2pzमध्ये पण एक आहेत 2 आणि 3 आणि हे 4 असे एकूण 4 आहेत. सो 8 मायनस 4 डिवायडेड बाय 2 4/2 म्हणजे 2. त्याची बॉन्ड ऑर्डर 2 आहे म्हणजे ऑक्सिजनमध्ये 2 बॉन्ड जास्तीत जास्त फॉर्म होऊ शकतात. ॲज वी नो ऑक्सिजनमध्ये किती बॉन्ड फॉर्म होतात बॉन्ड ऑर्डर 2 आली म्हणून 2 बॉन्ड फॉर्म होतात. आता त्याच्यामध्ये जर आपण इलेक्ट्रॉन पाहिले तर आउटरमोस्ट ऑर्बिटल जे पाय स्टार अँटी बॉन्डिंग जी आपल्याला वरती दिसतात मॉलिक्युल्समध्ये त्याच्यात सिंगल इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन्स आर नॉन पेअर्ड म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन आहेत म्हणून हा आहे पॅरामॅग्नेटिक इन नेचर. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा काय आहे इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. सिमिलरली स्टॅबिलायझेशन एनर्जी पण आपल्याला काढता येईल. एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड आपण पाहिला त्याच्यामध्ये 2 बॉन्ड फॉर्म होतात. एक बॉन्ड आहे सिग्मा आणि एक बॉन्ड आहे पाय बॉन्ड आहे. पण आपल्याला असं दिसतं ऑब्झर्व मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम इंडिकेट देअर इज वन सिग्मा बॉन्ड σ2px अँड विथ 3 इलेक्ट्रॉन पाय बॉन्ड आहे 3 इलेक्ट्रॉन पाय बॉन्ड. इथं जर डायग्राममध्ये आपण पाहिलं ही जो पाय बॉन्ड आहे हे 2 आणि तिसरा इलेक्ट्रॉन ही 2 आणि तिसरा इलेक्ट्रॉन जे बॉन्ड फॉर्म करण्यासाठी इथं 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे. 2 इलेक्ट्रॉन लागतात पण हा इलेक्ट्रॉन काय आहे 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म होतो आपल्याला. दुसरा जो पाय बॉन्ड आहे मॉलिक्युलमध्ये तर 3 इलेक्ट्रॉन पाय बॉन्ड आहे आणि द स्ट्रेंथ ऑफ द 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड इज हाफ. ती कमी असते कारण 4 ऑड इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे हाफ ऑफ द 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड ॲज वन ऑफ द इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन द अँटी बॉन्डिंग. कारण काय त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठे अँटी बॉन्डिंगमध्ये तो इफेक्ट जो आहे हे 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म करण्याचा प्रयत्न करतील. हेही 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म करण्याचा प्रयत्न करतील पण या बॉन्डला हा इलेक्ट्रॉन अपोज करेल आणि हा बॉन्डला हा इलेक्ट्रॉन अपोज करेल कारण ते अँटी बॉन्डिंगमध्ये असल्यामुळे. त्यामुळे ह्या बॉन्डची स्ट्रेंथ काय होते 3 इलेक्ट्रॉन बॉन्डची स्ट्रेंथ कमी होते म्हणजे तेवढा स्ट्रॉंग बॉन्ड तो राहत नाही. पाय बॉन्ड जो आहे हा फॉर्म झालेला इट इज नॉट सो स्ट्रॉंग त्यामुळे तो स्ट्रॉंग नसतो कारण त्याच्यामध्ये अँटी बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन असल्यामुळे. तर अशा प्रकारे एक इलेक्ट्रॉन जो सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग आहे पण पाय बॉन्ड हा वीक बॉन्ड त्याच्यामध्ये आहे. हा सिग्मा बॉन्ड जो आहे हाफ पाय बॉन्ड प्लस हाफ पाय बॉन्ड हे 2 बॉन्ड आहेत. बॉन्ड एनर्जी आपण पाहिली 1.8 किलो कॅलरी पर एवढी मोल आहे आणि अशा प्रकारे ही एनर्जी त्याची हा बॉन्ड असा फॉर्म होतो. एक 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे पाय बॉन्ड आणि बाकीचे हा सिग्मा ओव्हरलॅपिंगने फॉर्म झालेला सिग्मा बॉन्ड. याची स्टॅबिलायझेशन एनर्जी काढली तर तो नेहमीचा फॉर्म्युला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इंटू डेल्टा
मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँटी बॉन्डिंग NA इंटू डेल्टा. 8 इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये आहेत, 4 इलेक्ट्रॉन अँटी बॉन्डिंगमध्ये आहेत. दोघांची वजाबाकी केली, 4 डेल्टा ही त्याची काय झाली, एवढी त्याची स्टॅबिलायझेशन एनर्जी आहे. तर मॉलिक्यूल इज स्टेबल. आता आपल्याला जर रिॲक्टिव्हिटी जो आहे अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे पाय स्टार 2p आणि पाय स्टार 2p मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ऑक्सिजन इज रिॲक्टिव्ह आहे. आता अकॉर्डिंग टू द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी बघा आपण कायला अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ऑर्बिटल्समध्ये PZ पाय स्टार 2py आणि पाय स्टार 2pz अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. पण आपण जर व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जर पाहिलं तर व्हॅलन्स बॉन्ड थिअरीनुसार अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थिअरी O2 मॉलिक्यूल जो आहे तो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनने फॉर्म झालेला आहे 2 अनपेड इलेक्ट्रॉन्सने each oxygen atom 2py and 2pz. So it leads to the formation of double bond. Out of sigma bond, one is sigma and one is pi bond. Thus, one unpaired electron from each oxygen atom is involved in the formation of sigma bond. एक अनपेड इलेक्ट्रॉन जे आहेत ते सिग्मा बॉन्ड फॉर्म करण्यासाठी इन्व्हॉल्ड आहेत आणि इन्व्हॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड. अनपेड इलेक्ट्रॉन पाय बॉन्ड फॉर्म करण्यासाठी इन्व्हॉल्व आहेत. म्हणून मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीनुसार काय आहे, हा डायमॅग्नेटिक इन नेचर आहे, कारण त्याच्या मॉलिक्यूलमध्ये पेड इलेक्ट्रॉन आहेत. पण ॲक्च्युली आता आपण पाहिलं मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीवरून तो काय आहे, तो आहे पॅरामॅग्नेटिक. सो अशा प्रकारे जे पॅरामॅग्नेटिझम ऑक्सिजन मॉलिक्यूलचं आपण VBTने एक्सप्लेन करू शकत नव्हतो, बाय युजिंग द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आपण ते एक्सप्लेन करू शकतो. आतापर्यंत ज्या डायग्रॅम आपण पाहिल्या त्या डायग्रॅम्स आपण पाहिल्या होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स, दोघी ॲटम हे सारखे होते. आता आपण बघणार मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी जी आहे ती हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युलसाठी आपण बघणार आहेत. आता हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्समध्ये काय असणार, एक ॲटम समजा एक हायड्रोजन आपण एक्झाम्पल पाहू HClचं आहे. HCl इज हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल. एक हायड्रोजन असेल आणि दुसरा असेल क्लोरीन. H2 होता होमोन्यूक्लिअर, इथं दोघी हायड्रोजनच होते. N2 पण काय होता, दोघी नायट्रोजनच होते. आता आपण बघणार एक ॲटम वेगळा आणि त्याच्यासाठी आपल्याला मग त्याची थिअरी बघायची आहे. त्याच्यात एलिमेंट जे आहेत CO, NO आणि HCl सारखे एलिमेंट हे हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स आहेत. आता यांच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये सेम प्रिन्सिपल आहे LCAOसाठी, जसं आपण होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्समध्ये पाहिलं ते सेम त्याच्यात कॉम्बिनेशन होणार आहे. आता 1 बाय 1 ते कॉम्बिनेशन आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं जे काही त्याच्यामध्ये थिअरी आहे ती काय, कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स हॅव डिफरंट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज अँड हेन्स द एनर्जीज ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ दीज एलिमेंट्स आर नॉट सेम. यांच्यामध्ये आता बघा ॲटॉमिक ऑर्बिटल्स आपण हायड्रोजनचं लिहिलं, हे एक हायड्रोजनचं ॲटॉमिक ऑर्बिटल आणि दुसऱ्या हायड्रोजनचं दुसरं ॲटॉमिक, हे एकाच लेवलला घेत होतो कारण दोघी हायड्रोजन आहेत, दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे सारखीच असल्यामुळे. आणि त्याच्यापासून मग आपल्याला एक सिग्मा 1s मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार 1s ऑर्बिटल हे हायड्रोजनमध्ये आपल्याला तयार होत होतं. अशा प्रकारे मग हे आपण जॉईन केलं की मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम तयार होती. इथे मात्र ॲटॉमिक ऑर्बिटल सेम लेवलला होते. पण इथं काय आहे, आता समजा आपण HClचं एक्झाम्पल पाहतोय, तर HClमध्ये काय आहे की हायड्रोजन आणि क्लोरीन दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी नसल्यामुळे इथं हायड्रोजन ॲटॉमिक ऑर्बिटल आणि क्लोरीनचं ॲटॉमिक ऑर्बिटल जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये एनर्जी डिफरन्स असेल, एकाचं खाली असेल त्यांची सारखी नसेल, एकाचं खाली असेल एकाचं एनर्जी जास्त असेल. त्याच्यामध्ये एनर्जी जे सारख्या नसणार आहेत ते एनर्जी डिफरन्स असणार आहे ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये. मॉलिक्युलर ऑर्बिटल देखील काय असणार आहे त्याच्यामध्ये, ते सिमेट्रिक असणार नाही विथ रिस्पेक्ट टू द परपेंडिक्युलर टू बायसेक्टिंग द इंटरन्यूक्लिअर ॲक्सिस. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर नॉट सिमेट्रिक, ते काही सिमेट्रिक असणार नाहीत. हेट्रोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल कंट्रीब्युट्स ॲटॉमिक ऑर्बिटल टुवर्ड्स मॉलिक्युलर ऑर्बिटल इज नॉट आयडेंटिकल. जेवढे मॉलिक्युलर ऑर्बिटल जसे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतील तसेच मॉलिक्युलर ऑर्बिटल हे आयडेंटिकल नसतील. हे कशामुळे आहे, की त्या दोन एलिमेंट्समधचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असणार आहे. त्यामुळे जेवढं डिफरन्स असेल, ग्रेटर द डिफरन्स बिटवीन द टू कंबायनिंग ॲटम्स ॲटॉमिक ऑर्बिटल्स लेसर इज द इंटरॅक्शन. जेवढं डिफरन्स असेल एनर्जीचा त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन तेवढ्या कमी असतील आणि लेसर इज द बॉन्डिंग इफेक्ट, तेवढा बॉन्ड तो स्ट्रॉंग असणार नाही, तो विकर बॉन्ड असेल. सो आपण एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, HCl आहे. यांच्यामध्ये अज्युमिंग दॅट द ऑर्डर ऑफ द एनर्जी मॉलिक्युलर ऑर्बिटल इज सेम, यांच्यामध्ये सेम ऑर्डर असणार आहे मॉलिक्युलर ऑर्बिटलची, जसं होमोन्यूक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्समध्ये आपण पाहिलं. तर फॉर एक्झाम्पल आपण आता बघूया इथे, त्याच्यावरून वी विल गेट क्लिअरली अंडरस्टँड.
याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, CO मॉलिक्यूल. आता एक कार्बन CO मॉलिक्यूल तयार होते. एक कार्बन घे, कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात आणि ऑक्सिजनमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. 6 आणि 8 14 म्हणजे CO मॉलिक्यूल तयार होईल. त्याच्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन्स आपल्याला अशा प्रकारे असतील. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2, 2s2, 2px1, 2py1 आणि 2pz0 असे 6 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचं आहे 1s2, 2s2, 2px2, 2py1 आणि 2pz1 अशा प्रकारे याच्यामध्ये होईल. आता 1s सेल दोघांचा भरलेला आहे, त्यामुळे तो काही बॉन्डिंगमध्ये भाग घेणार नाही. आता 2s सेल बॉन्डिंगमध्ये भाग घेईल. त्याच्यामध्ये 2sमध्ये मग 2s, 2px, 2py आणि 2pz ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहेत ते काय होतील, ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ ऑक्सिजन गिव्ह 8 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. एकाचे 4 आणि दुसऱ्याचे 4 असे एकूण आपल्याला 8 मॉलिक्युलर ऑर्बिटल हे तयार होणार आहेत. सिम आहे, फक्त थोडासा त्याच्यामध्ये एनर्जीचा डिफरन्स आहे. तर बघा यांच्यामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे ज्यांची एनर्जी जी आहे तर बघू 1/1 कार्बन आणि ऑक्सिजनचं दाखवलं आहे. बघा कार्बनचं 2s ऑर्बिटल, ऑक्सिजनचं 2s ऑर्बिटल कंबाईन होईल. सिग्मा 2s बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार 2s बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल. नंतर 2px एकाचं कार्बनचं 2px ऑक्सिजनचं, त्याच्याने सिग्मा 2px आणि सिग्मा स्टार 2px बॉन्डिंग अँड अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. 2py 2py 2pz 2pz कंबाईन होतील. 2py पाय 2py पाय 2pz पाय 2pz पाय स्टार 2pz असे बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. हे दिस इज द फॉर्मेशन. हे असे एकूण 8, 4 आणि 4 एकूण 8 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. त्याच्या डायग्रॅममध्ये आता आपल्याला काय आहे, ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कार्बनपेक्षा, त्यामुळे ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहे ऑक्सिजनचं त्याची एनर्जी ही लोअर असते ॲज कम्पेअर्ड टू द ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ दी कार्बन. त्यामुळे आपल्याला 1s ऑर्बिटल दोघांचं भरलेलं असल्यामुळे ते बॉन्डिंगमध्ये भाग घेणार नाही. त्यामुळे मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्रॅममध्ये बघा आता ही कार्बन आहे आणि इकडचा जो आहे आपण घेतलेला एलिमेंट जो आहे दिस इज ऑफ कार्बन आणि हा असणार आहे ऑक्सिजन ॲटमचं. मग कार्बनचं 1s ऑर्बिटल आणि हे ऑक्सिजनचं 1s ऑर्बिटल दोघांचं एकाच लेवलला दाखवलेलं नाही, हा थोडा खाली दाखवला आहे. पण हे भरलेलं असल्यामुळे इट डज नॉट टेक पार्ट इन द बॉन्डिंग, हे बॉन्डिंगमध्ये भाग घेणार नाही. पुढचं ऑर्बिटल आपण आता कार्बनचं आपण जर कन्सिडर केलं, इथून आपण सुरुवात करणार आहे. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माहिती आहे, मग 1s2 झालं, हा भाग घेत नाही. 2s2 आणि 2p2 मग ते इलेक्ट्रॉन आपण भरले 2s2. आता ऑक्सिजनचं ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन भरले 2s2, 2px2, 2py1 आणि 2pz1 त्याचं हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. फक्त काय फरक आहे, इथे ज्याचा हे कार्बनचा ॲटॉमिक ऑर्बिटल आहे याची एनर्जी ही एनर्जी इन्क्रीज होत जाते, याची ही एनर्जी दोघांची एनर्जी एकाच लेवलला नाही. तर ऑक्सिजनची एनर्जी लेवल थोडी खाली आहे, याच्यापेक्षा काय याची एनर्जी थोडी खाली दाखवलेली आहे. 2pxची एनर्जी देखील 2p ऑर्बिटल आहे त्याची खाली दाखवलेली आहे, एकाच लेवलला दाखवलेलं नाही. कारण का, ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याची ऑर्बिटलची एनर्जी थोडी ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी कमी असते आणि मग ती ओव्हरलॅप होतात आणि आपल्याला सिग्मा 2s, सिग्मा टार्स 2s यांच्यामध्ये पाय 2pyची एनर्जी कमी असते, त्यामुळे इलेक्ट्रॉन आधी त्याच्यामध्ये जातात पाय 2py पाय 2pz, नंतर सिग्मा 2px, नंतर पाय स्टार 2py पाय स्टार 2pz आणि सिग्मा 2px. अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन मग आपण फिल करणार आणि आपल्याला हा मॉलिक्यूल तयार होईल. हे जे काही एकूण इलेक्ट्रॉन किती आहेत मग 2, 3, 4 हे 4 इलेक्ट्रॉन झाले कार्बनचे, हे 2, 2, 4, 5 आणि 6 हे 6 इलेक्ट्रॉन झाले ऑक्सिजनचे. 6 आणि 4 10 इलेक्ट्रॉन एंट्री होतील या ऑर्बिटल्समध्ये. 2 बॉन्डिंग सिग्मा स्टार 2s मध्ये 2, सिग्मा स्टार 2s मध्ये 2, सिग्मा 2s मध्ये 2, सिग्मा स्टार 2s मध्ये 2, पाय 2py मध्ये 2, पाय स्टार 2py मध्ये 2 आणि त्याच्यानंतर एनर्जी कमी आहे ती सिग्मा 2px मध्ये 2 असे एकूण 10 इलेक्ट्रॉन झाले आणि बाकी इलेक्ट्रॉनच नसल्यामुळे यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन नसणार आहेत, ते रिकामे राहतील. अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन्स मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम ही तयार होते. याच्यामधनं मग आपण बॉन्ड ऑर्डर काढू शकतो. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. किती आहेत बॉन्डिंगमध्ये बघू, हे 2, 2, 4 आणि 2, 6 हे 6 आणि हे 2, 8 हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन झाले, 8 इलेक्ट्रॉन्स झाले बॉन्डिंगमध्ये. सो 8 इलेक्ट्रॉन्स मायनस अँटीबॉन्डिंगमध्ये किती आहेत, अँटीबॉन्डिंगमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन आहेत, पुढे इथं इलेक्ट्रॉनच नाहीत त्यामुळे हे 2 झाले. त्यामुळे काय झालं 6,
6/2 बॉन्ड ऑर्डरची आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 3. म्हणजे देर आर बॉन्ड ऑर्डर 3 आले म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये 3 बॉन्ड फॉर्म होऊ शकतात. 3 बॉन्ड फॉर्म होऊ शकतात. त्याच्यामधले 2 पाय बॉन्ड असतील आणि 1 सिग्मा बॉन्ड असेल. अशा प्रकारे आता हे जे काय पाय बॉन्ड असतील हे कोणते असतील बरं? सिग्मा बॉन्ड कुठला असेल? सिग्मा 2s ओव्हरलॅपिंगने हा सिग्मा बॉन्ड तयार होईल. सिग्मा 2sचा ओव्हरलॅपिंगचा हा इंटरन्यूक्लिअर ॲक्सिसवर असणार आहे. पाय ऑर्बिटलचं जो आहे हा बॉन्ड म्हणजे पाय 2px किंवा पाय 2pi कुठलाही पकडू शकतो. पाय 2pz आणि पाय 2py. पाय 2pz एकाचं पाय 2pz एकाचं त्याच्यात कंबाईन होतील आणि फॉर्म होईल आपल्याला पुन्हा दुसरा पाय बॉन्ड. आणि तिसरा पाय बॉन्ड कसा फॉर्म होणार आहे? पाय स्टार 2py आणि पाय स्टार 2pz हे ओव्हरलॅप होतील साईडवाईज आणि तो दुसरा पाय बॉन्ड आपल्याला फॉर्म होणार आहे. अशा प्रकारे 3 बॉन्ड आपल्याला फॉर्म होणार आहेत सी ट्रिपल बॉन्डवर. सेम आपल्याला स्टॅबिलायझेशन एनर्जी पण त्याची काढता येईल. बघा आता आपण तेच सेम एक्सप्लेनेशन आपण बघू इथे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे मॉलिक्यूलचं. के आतला सेल भरलेला आहे सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2 पाय 2py2 पाय 2pz2 आणि सिग्मा 2px2. आपण मगाशी जे डायग्राममध्ये आहे तेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बॉन्ड ऑर्डर आपण 3 कॅल्क्युलेट केली. 3 बॉन्ड असतात त्याच्यामध्ये. 3 बॉन्ड वन ऑफ द 2 इलेक्ट्रॉन पेअर रिसाइडिंग इन 2s sigma star 2s molecular orbital located on carbon atom while electron pairs resides on oxygen atom. The electrons pair acts as a lone pair. ऑक्सिजन ॲटमवर सिग्मा 2px पेअर असणारं शिल्लक ती आपल्याला काय होईल? लोन पेअर म्हणून ॲक्ट होतील. अशा प्रकारे स्टॅबिलिटी आपल्याला ते 3 बॉन्ड असल्यामुळे बॉन्ड मॉलिक्यूल स्टेबल आहे. त्याची पोलॅरिटी जर बॉन्डची पाहिली तर ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे काय ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे आहेत ते टुवर्ड्स मॉलिक्युलर ऑर्बिटल सारखे नसणार आहेत. ते मगाशी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. द ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑक्सिजन आर क्लोजर टू द बॉन्डिंग. ऑक्सिजनचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स लोअर एनर्जी असल्यामुळे ते क्लोजर टू द बॉन्डिंग विथ रिस्पेक्ट टू द एनर्जीच्या दृष्टीने ते कोणाला ॲटॉमिक ऑर्बिटल्स हे क्लोजर असणार आहेत मॉलिक्युलर ऑर्बिटलला. ऑक्सिजन ॲटम कॉन्ट्रीब्युट्स मोर बॉन्डिंग. त्यामुळे बॉन्डिंगमध्ये ऑक्सिजन ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ कार्बन आर क्लोज टू द अँटी बॉन्डिंग. ते कोणाला जास्त असणार आहे? अँटी बॉन्डिंगला, कारण त्यांची एनर्जी जास्त असल्यामुळे ते अँटी बॉन्डिंगला क्लोज असणार आहेत. आणि दिस इज ड्यू टू द दिस इज ड्यू टू द 8 इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल क्लोजर टू द ऑक्सिजन. ऑक्सिजनला 8 इलेक्ट्रॉन क्लोज असल्यामुळे त्याच्यामध्ये एनर्जी जी आहे इलेक्ट्रॉनची ऑक्सिजनची कमी असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन त्याला क्लोज असतील आणि ते त्यामुळे काय होतील? ते टेन टू न्यूट्रलाइज द ग्रेटर न्यूक्लिअर चार्ज ऑन ऑक्सिजन कोअर. ऑक्सिजन कोअरवरती जास्त न्यूक्लिअर चार्ज असेल, मेकिंग ऑक्सिजन स्लाइटली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्यामुळे आपण ऑक्सिजनवर नेहमी पोलॅरिटी बॉन्डची होते. आता बघू आपण डायग्राममध्ये पण ते आपल्याला पाहता येईल. बघा इथं काय म्हटलेलं आहे की इथं ऑक्सिजनच्या ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे, त्यामुळे ते बॉन्डिंगच्या जवळ असतील. हे बॉन्डिंग ऑर्बिटलच्या याच्या जवळ असतील. पण याची एनर्जी जी आहे थोडी कार्बनची जास्त आहे ऑर्बिटलची, म्हणून ते कोणाला क्लोज असतील? अँटी बॉन्डिंगला. बघा डिस्टन्स दाखवताना पण तसं दाखवलेलं आहे. हे अंतर जास्त दाखवलेलं आहे बॉन्डिंगचं कार्बनबरोबर, पण ऑक्सिजनबरोबर कमी दाखवलेलं आहे. ऑक्सिजनचं इथे अँटी बॉन्डिंगची जास्त दाखवलेलं. कारण का? हे जे आहेत कमी एनर्जीमुळे ते बॉन्डिंगमध्ये जास्त बॉन्डिंगच्या जवळ असतात. मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स हे थोडे लांब असतात एनर्जी डिफरन्समुळे. इथं पण ही एनर्जी बॉन्डिंगची जवळ असतात आणि अँटी बॉन्डिंगपासून लांब असतात. हे अँटी बॉन्डिंगपासून लांब असतात, अँटी बॉन्डिंगपासून जवळ असतात. म्हणून ऑक्सिजनवरती 8 इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनच्या ऑर्बिटलच्या जवळ असल्यामुळे त्याच्यावरती आपण काय दाखवतो? निगेटिव्ह चार्ज दाखवतो. म्हणून पोलर बॉन्ड आपल्याला ऑक्सिजनचा असतो. अशा प्रकारे ही ऑक्सिजनची आपण ऑर्डर पाहिली, मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम. आता ऑर्डर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल कार्बन मोनॉक्साईडमध्ये याच्यात आपण जर पाहिलं तर सिम्पल ट्रीटमेंट ऑफ CO मॉलिक्यूल इज नॉट सॅटिस्फॅक्टरी. दिस इज बिकॉज कार्बन मोनॉक्साईड इज आयनाइज टू गिव्ह CO+ by removal of 1 electron from sigma 2px. Then the bond order should be reduced to the 2.5. जी बॉन्ड ऑर्डर आता 2.5 होती, 3 होती, ती 2.5 होती. का?
तर CO मॉलिक्यूलमधनं एक इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह केला तर CO प्लस मॉलिक्यूल तयार होतो आणि त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ वाढते. बट ॲक्च्युली बॉन्ड लेंथ ऑफ CO इज बॉन्ड लेंथ जर एक इलेक्ट्रॉन काढल्यामुळे बॉन्ड लेंथ वाढायला पाहिजे, कारण एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळे CO बॉन्डची लेंथ ही काय व्हायला पाहिजे, ही वाढायला पाहिजे. पण उलट आहे इथे. आपण जर पाहिलं तर CO मॉलिक्यूलची बॉन्ड लेंथ आहे 1.128 आणि CO प्लसची आहे 1.115. म्हणजे याची बॉन्ड लेंथ जास्त आहे आणि याची कमी आहे. उलट ती वाढायला पाहिजे, तसं होत नाही. असं बघा, एक इलेक्ट्रॉन काढला CO प्लस, ती डिक्रीज इन बॉन्ड लेंथ कशामुळे आहे, मस्ट बी काय आहे तर इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठून रिमूव्ह होतो आहे, अँटी बॉन्डिंगमधून रिमूव्ह होतो आहे. अँटी बॉन्डिंगमधनं रिमूव्ह होतो. बघा डायग्रॅममधनं जास्त क्लिअर होईल. हा बघा CO मॉलिक्यूलची डायग्रॅम आहे. इथं बघा मॉलिक्युलर ऑर्बिटल CO मधनं आहे. आता काय होईल की आपल्याला CO मॉलिक्यूल मधनं एक इलेक्ट्रॉन जर काढला तर CO प्लस तयार होतो, प्लस एक इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं काय आहे, CO मॉलिक्यूलची बॉन्ड लेंथ 1.118 आहे. तर इलेक्ट्रॉन काढल्यामुळे बॉन्डिंगमधला इलेक्ट्रॉन इथं कमी होतं आहे, म्हणजेच बॉन्डची स्ट्रेंथ कमी व्हायला पाहिजे आणि बॉन्डची लेंथ वाढायला पाहिजे. तर 1 इथं मात्र 117 आहे, ती कमी होते. उलटी 1167 कमी होते. कारण का, तर इथं इलेक्ट्रॉन निघताना कुठून निघेल, हा बॉन्डिंगमधनं निघेल. ॲक्च्युली तो कुठून निघायला पाहिजे, मग असं जर असेल तर तो अँटी बॉन्डिंगमधनं निघायला पाहिजे. त्यामुळे एवढं मॉलिक्युलर ऑर्बिटल लेवल डायग्रॅम जी आहे CO मॉलिक्यूलची, एवढी सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन आपण ती देऊ शकत नाही. ॲक्च्युली ती व्हायला पाहिजे अँटी बॉन्डिंगमधनं. इथं दिसतोय आपल्याला बॉन्डिंगमधनं. हा त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, बॉन्ड ऑर्डर जी आहे त्याच्यामध्ये. नंतर काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्रॅम जे आहे CO इज सिमिलर टू N2 मॉलिक्यूल. N2 मॉलिक्यूल सारखीच आहे त्याची डायग्रॅम CO मॉलिक्यूलची. अँड बॉन्ड एनर्जी इज व्हेरी हाय अँड बॉन्ड लेंथ इज 1.128 angstrom. The carbonyl complexes of CO molecule acts as a ligand. The presence of non-bonding electron pair of carbon atom sigma star 2s accounts for the sigma donating properties CO molecule, while the presence of vacant orbital pi star 2p and pi star 2p जे vacant पाहिले molecular orbital accounts for the pi accepting properties. ते काय करतात, pi accepting properties acquire करतात. सो याच्यावरून काय कन्क्लुजन होऊ शकतं, कन्क्लुजन मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ऑफ CO गिवन अबो इज नॉट करेक्ट. वरती जी दिलेली आहे ती करेक्ट नाही आहे. शुड इन्व्हॉल्व इन कन्सेप्ट ऑफ अँड हायब्रिडायझेशन. आणि ती कुठे इन्व्हॉल्व आहे, कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशनने ती जास्त एक्सप्लेन करता येते. मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्रॅमच्या सहाय्याने ती एवढी एक्सप्लेन करता येत नाही, कारण हे एवढे ड्रॉबॅक्स किंवा या ॲबनॉर्मॅलिटीज आपण पाहिल्या त्यानुसार ती डायग्रॅम आपल्याला एवढी एक्सप्लेन करता येत नाही. अशा प्रकारे आपल्याला आपण मग ही एक प्रकारचा मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचा हा ड्रॉबॅकच म्हणायला पाहिजे. CO प्लस मॉलिक्यूलमधलं ती एक्सप्लेनेशन, CO मॉलिक्यूलचं एक्सप्लेनेशन ते सॅटिस्फॅक्टरी देऊ शकत नाही. कारण CO मॉलिक्यूलची जी डायग्रॅम आहे N2 सारखीच आहे. मग दोघी मॉलिक्यूल सारखे नाही आहेत, एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत, ते सारखेच आहेत. बॉन्ड एनर्जी त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत, कार्बन जे आहे तो नॉन बॉन्डिंगच्या जवळ आहेत सिग्मा स्टार 2sच्या, आणि सिग्मा डोनेटिंग प्रॉपर्टी कार्बन मॉलिक्यूल प्रेझेन्स ऑफ कशामुळे आहे, पाय स्टार 2py मध्ये आहे. इलेक्ट्रॉन डोनेट ॲक्च्युली पाय स्टार 2py मधनं किंवा 2pz मधनं व्हायला पाहिजे, पण इथं दिसतोय आपल्याला सिग्मा 2px मधनं तो डोनेट केला जातो. त्यामुळे एक्सप्लेनेशन हे प्रॉपर नाही. सो इन दिस वे दिस इज अबाउट द मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम्स ऑफ दिस carbon monoxide molecule, oxygen molecule. Next period we will see the nitrous oxide and other molecules. Till then, enjoy the lecture. If you have any kind of the difficulties, then ask me on the WhatsApp group. So till then, thank you very much.